केरळमधल्या कन्नूर इथं 22 आणि 23 फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या 56व्या वरिष्ठ राष्ट्रीय बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये रत्नागिरीच्या सुपुत्रानं भारत श्री 2019 हा किताब मिळवत सुवर्ण पदक पटकावलंय। रत्नागिरीतल्या गद्रे मरीन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये काम करणाऱ्या आणि कसोप इथं राहणाऱ्या राजेंद्र बंडबे या युवकानं हे यश संपादन केले। राजेंद्र बंडबे याच्या या यशाबद्दल गद्रे कंपनीच्या वतीनं त्याचं अभिनंदन करण्यात आलं। राजेंद्र बंडबे हे गद्रे मरीन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे कर्मचारी असून गेली 10 वर्ष आपली नोकरी सांभाळून बॉडी बिल्डिंग साठी मेहनत घेत आहेत। त्यांनी आतापर्यंत अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता। केरळ इथल्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी आर्थिक सहकार्याची गरज होती। राजेंद्र बंडबे यांची या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची इच्छा होती। त्यांनी गद्रे कंपनीचे सर्वेसर्वा दीपक गद्रे आणि अर्जुन गद्रे यांच्याकडे विनंती केली। या विनंतीनुसार राजेंद्र बंडबे यांना गद्रे कंपनीच्या वतीनं किमान आर्थिक सहकार्य केलं। याबद्दल गद्रे कंपनीचे सर्वेसर्वा दीपक गद्रे आणि अर्जुन गद्रे यांचं राजेंद्र बंडबे यांनी आभारही व्यक्त केले आहेत। राजेंद्र बंडबे गेली 10 वर्ष मेहनत घेत आहेत। त्यांनी या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी गेल्या 6 महिन्यांपासून शहरातल्या समर्थ फिटनेस जिम इथं दररोज 5 तासापेक्षा जास्त वर्कआउट केलं होतं। यावेळी त्यांच्या आहारामध्ये दररोज 2 किलो बॉइल्ड चिकन आणि 24 अंडी असा आहार असायचा। ते दररोज किमान 1 तास रनिंग करत होते। यासाठी कोच म्हणून समीर साळवी, सिंधुदुर्ग जिल्हा असोसिएशनचे संसुलकर, कुडाळ इथल्या गिअर अप जिमचे साईराज जाधव यांचं विशेष मार्गदर्शन लाभल्याचं राजेंद्र बंडबे यांनी सांगितलंय। मी कसोप येथे राहतो आणि गद्रेमध्ये मी कामाला आहे। लहानपणापासूनच म्हणजे शाळेत असल्यापासूनच आवड निर्माण झाली बॉडी फिटनेस म्हणून। पण बॉडी फिटनेस करता करता मी बॉडी बिल्डिंग करायचं असं ठरवलं। बॉडी बिल्डिंग करत असताना ॲक्च्युली बॉडी बिल्डिंग महाराष्ट्र भारत हे खेळायचे म्हणजे ॲक्च्युली हा भाग एक खर्चिक आणि मेहनतीचा होता। तर त्यासाठी मला कोणीतरी स्पॉन्सर म्हणून असं कोणतरी पाहिजे होतं, तर कोणी मिळत नव्हते। पण मग इथं असताना मी अर्जुन सरांपर्यंत गेलो। अर्जुन सरांना विचारलं, मला वाटलं की मला बॉडी बिल्डिंग करायची आहे सर, मी काय करू, आर्थिकदृष्ट्या मला खर्चिक परवडत नाही। त्यासाठी मी अर्जुन सरांना विचारलं। सर अर्जुन सर बोलले, तू हे जर करत त्याबद्दल काय आम्हाला काय असं काय प्रॉब्लेम नाही, तू करू शकतोस। तर सरांनी सांगितलं तू तयारीला लाग। तर मी महाराष्ट्राची पहिली तयारी केली। पहिलं कांस्य पदक म्हणून मिळवलं, त्याच्यानंतर सिल्वर झालो आणि आता मिस्टर इंडियासाठी मी भारतला गोल्ड बनवून बसलो। हे सगळं अर्जुन सरांमुळे शक्य झालं मला करणं। माझी शिप असेल तसं मी इथून गेलो की कामावरून गेलो की घरी वर्कआउटला जातो। कुठे जिमला जातोस? जिमला। कोणती जिम? समर्थ फिटनेस म्हणून जिमला जातो। यावेळी राजेंद्र बंडबे यांनी युवकांना संदेश दिलाय की बॉडी बिल्डिंग हा कठीण भाग असतो, त्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज असते। ज्यांना बॉडी बिल्डिंग जमत नाही त्यांनी नियमित व्यायाम करावा, त्यामुळे आपलं शरीर सुदृढ राहतं असं मत त्यांनी व्यक्त केलं। यावेळी गद्रे कंपनी बरोबरच कंपनीमधील कर्मचारी, अधिकारी सुनील पाटील, मंदार भागवत यांनी देखील आर्थिक सहकार्य केल्याबद्दल त्यांची कृतज्ञता व्यक्त केली आहे। अवेलेबल आहे त्या सगळ्या गुणांना जास्तीत जास्त प्राधान्य कसं देता येईल आणि आपण एका लहान गावात राहतो म्हणून कोणत्याही प्रकारचा त्यांना न्यूनगंड असू नये, त्यांना कोणत्याही गोष्टीमधून ते वंचित असू नये अशा प्रकारची भूमिका आमच्या कंपनीने घेतलेली आहे। त्याच्यामुळे ज्या ज्या ठिकाणी जे टॅलेंट अवेलेबल असेल त्या टॅलेंटला जे पोषक असेल त्या गोष्टी करण्याची आमची कमिटमेंट आहे। फक्त त्या माणसाला त्याच्यामध्ये खूप स्वतःचा इंटरेस्ट असायला पाहिजे आणि त्यात म्हणजे आम्ही जे काय करू हे 25% कॉन्ट्रीब्युशन आहे, 75% त्याची इच्छा असायला पाहिजे, त्या गोष्टी होऊ शकतात। या संदर्भात गद्रे कंपनीमध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी गद्रे कंपनीचे सर्वेसर्वा दीपक गद्रे यांनी आपली प्रतिक्रिया देत असताना राजेंद्र बंडबे यांच्या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत।